ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही। पाहूयात आताची महत्त्वाची बातमी। आता नागरिकांना टोलचा भुर्दंड सोसावा लागणार नाही। टोल नाक्यापासून 20 किलोमीटर अंतरावरील वाहनांना टोल माफी। तर रस्ते दुरुस्त होईपर्यंत भारतातील सर्व वाहनांना महामार्गावरील टोल नाक्यावर टोल दरात 25% सवलत। काँग्रेसच्या आंदोलनाला आले यश। याबाबत सविस्तर माहिती अशी की पुणे बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोल नाक्यावर देशभरातील वाहन चालकांना 25% टोल माफी। शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2:45 वाजेपर्यंत राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजित कदम यांच्यासह सातारा व सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुणे बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोल नाक्यावर सुमारे 5.5 तास आंदोलन केले। या आंदोलनात यश आले असून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेपुढे महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी झुकली आहे। तासवडे टोल नाका परिसरातील 20 किलोमीटर अंतरातील सर्व गावांना टोल माफ करण्यात आला आहे। त्याचबरोबर तासवडे टोल नाक्यावरून जाणाऱ्या देशभरातील सर्व वाहनांना 25% टोल माफी जाहीर करण्यात आली आहे। आणखी 25% टोल माफी मिळावी यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। पाहूयात याबाबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी दिलेली माहिती। आज सकाळी 9 वाजल्यापासून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील किनी टोल नाका असेल, सातारा जिल्ह्यातील तासवडे, आनेवाडी आणि पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावरती रस्त्यांची जी दुरावस्था झालेली राष्ट्रीय महामार्गाची त्या संदर्भात आंदोलन होतं। जर रस्ताच जागेवरती नाहीये तर टोल कशासाठी, अशा पद्धतीचं आंदोलन सकाळी 9 वाजल्यापासून काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलं गेलं होतं। यामध्ये प्रवाशांची कुठलीही त्यांना त्रास न होता शांततेच्या मार्गाने सर्व टोल नाक्यांवरती टोल बॅरिगेड्स ओपन करून टोल माफ करून टोल फ्री करून हे आंदोलन आज सकाळी जवळपास 5 तासापासून चालू होतं। आणि आमची मागणी अशी होती की जोपर्यंत रस्त्याची व्यवस्थित बलमपट्टी होत नाही तोपर्यंत टोल आकारला गेला नाही पाहिजे। कराड तालुक्यातील सर्व नागरिकांना, कारण का कराडचा उत्तर भाग आणि दक्षिण भाग आणि मध्यभागी तासवडे, त्यामुळे कराड तालुक्यातील पूर्ण टोल माफी व्हावी अशी आमची मागणी होती। आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे हायवेच्या कामामुळे पाणी जाते आणि शेतकऱ्यांचं नुकसान होते त्याचं देखील उपाययोजना व्हावी यासाठी आंदोलन होतं। आणि आज नॅशनल हायवेच्या माध्यमातून आताच राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांना पत्र दिलं। आता आज 25% टोलवरती सवलती संबंध कुठल्याही देशातील नागरिक असेल त्याला तासवडे टोल नाका, किनी टोल नाका, खेड शिवापूर टोल नाका, आनेवाडी टोल नाक्यावरती 25% सवलत आहे। अजून 25% सवलतीसाठी प्रस्ताव त्यांच्या वरिष्ठांच्याकडे पाठवलेला आहे। आणि कराड तालुक्यातील 20 किलोमीटरतील डायमीटर मधल्या सर्व लोकांना 100% टोल सवलत इथून पुढच्या काळामध्ये झालेले आहे। याचा अर्थ की जवळपास कराड तालुक्यातील सर्व नागरिकांना येणाऱ्या काळामध्ये तासवडे टोल नाका हा मोफत आहे, कुठलंही तिथं शुल्क आकारलं गेलं जाणार नाही। त्याचा पास तसा आपल्याला तासवडे टोल नाक्यावरती उपलब्ध केला जाईल असं आश्वासन NH हायवेच्या माध्यमातून दिलेलं आहे। आणि अतिशय कराड तालुक्यातील नागरिकांसाठी मोठा निर्णय झालेला आहे, कारण का अनेक लोक व्यवसायाच्या माध्यमात असू दे, बाजारच्या माध्यमात असू दे, कराडला येत जात असतात किंवा कराडून इतर गावांमध्ये जात असतात, पण आपल्याच तालुक्यामध्ये फिरायला आपल्याला टोल लागत होता, तो आजपासून तो टोल लागणार नाही। आज राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या माध्यमातून काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जे परिश्रम घेतलं त्याला आज यश मिळालेलं आहे, याचा आनंद आज आम्हाला आहे।